तर सर्वांच्या घरात दोन प्रकारचे माणसं नक्कीच असतील. एक म्हणजे नॉनव्हेज प्रेमी आणि दुसरे म्हणजे नॉनव्हेज आणलं की त्यांचं तोंड वाकडं होतं. तर मी दुसऱ्या प्रकारातली आहे. माझं पण तोंड वाकडं होतं. मम्मीला मी नाही बोलते की मी नाही बनवणार, तूच बनव. पण काय करणार, आता एवढं प्रेम आहे तर बनवायला तर मलाच लागतं. मम्मीला पण चांगलं माहिती नाही बोलून नक्कीच बनवेल. तर आज मी बनवते मच्छी करी. आता ती मम्मीची रेसिपी, आजीची रेसिपी म्हणजे कोणाची आता ते नक्की नाही माहित, कारण की खूप आधीपासून बनवतात ते. मिक्सर जारमध्ये मी घेतलं 10-12 लसूणचे पाकळ्या, 2-3 अद्रकचे तुकडे आणि नारळ मी ऑलरेडी खिसून ठेवलेलं ते घेतलं आणि कोथिंबीर घेतली आणि मी मस्त त्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली. मग पातेल्यात मी तेल गरम करून त्यात ही पेस्ट ॲड केली आणि एकदम लो गॅसवर खूप वेळ भाजायचं. जेवढं भाजणार ना तेवढी टेस्ट डबल होणार. पाणी टाकून मी परत एकदा भाजलं. मग त्यात मसाले ॲड केले, जसं हळदी, आणि हा घरचा मसाला आहे. आता ह्याला कोणी कांदा लसूण मसाला, कोणी घाटे मसाला असं काय बोलतात. मग मी धना पावडर ॲड केलं, थोडा चिकन मसाला ॲड केला. चिकन मसाला मी माझ्या मनाने ॲड करते, काही रेसिपीमध्ये नव्हतं, पण मला टेस्ट म्हणजेच आवडते असं वाटतं. त्यामुळे आता मी तर खात नाही, पण माझ्या मम्मीला तर माझ्या हाताची करी खूप आवडते. मग मी मच्छी ॲड केली ह्याच्यामध्ये. ही चिलापी मच्छी आहे, काय काळा मासा पण बोलतात ह्या मच्छीला. आणि मग ह्याला हलक्या हाताने हलवायचं, कारण की माहितीच आहे तुम्हाला मच्छी लगेच तुटते. मग चवीनुसार मीठ टाका आणि जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं करा. माझ्या मम्मीला थोडं घट्ट आवडतं म्हणून मी थोडंच पाणी टाकले. त्यानंतर मी कोथिंबीर ॲड केली. 10 मिनिटं ही मच्छी लगेच शिजून होते, म्हणजे मच्छी शिजायला टाइम बिलकुल पण लागत नाही. मागच्या व्हिडिओला तुम्ही एवढं सारं प्रेम दिलं, छान कमेंट केले, त्यासाठी थँक्यू सो मच आणि खूप सारं प्रेम. आय लव्ह यू. बाय बाय.